श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। प्रति प्रचंड लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शहाशिव शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याचा भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अखंड आहे सागराप्रमाण त्याचे छत्र म्हणजे आभाळा समान जो त्या सूर्याची शान मराठी मनातला धगधगता स्वाभिमान काळीज आहे सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान मराठ्यांचा भगवा असं म्हणत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे ज्याच्या खुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईच आहे पण मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे संकल्पक शहाजीराजे भोसले आणि त्यांचा इतिहास आठवला डोळ्यात पाणी आणि अंगावर शहाळे आल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त लक्षात सांगूया तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीने वाढवलं हे शंभूराजे म्हणतात ना नियतीचे मालिकपणा पण परिस्थितीचे गुलाम बनू नका म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगू कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबा रायसी दिवसभर हातात खराटे घेऊन गाव स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं ज्यांनी काम केलं ते संत गाडगे बाबा शिक्षकांची गंगा गोरगरिबाच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं माझ्यासारखी सामान्य मुलगी ते बोलू शकते ते आमच्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले आणि त्याने प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतो ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजगडावरती मासाहेब जिजाऊ अत्यंत चिंतित होत्या त्यांच्या डोळ्यात काहीतरी खुपत होते त्यांना एक खिडकीतून मुघली ध्वज दिसत होता तो मुघली ध्वज तिथे नसला पाहिजे मागे उभे होते शिवाजी महाराजांनी त्यांच्या मनातली चिंता ओळखली आणि विचारले झाले मासाहेब काही चिंता तसंच मासाहेब म्हणतात राजे एक अत्यंत रूपवती कन्या आहे पाहिलं तर पायाखाली नतमस्तक व्हावे आम्ही एवढी लावण्य स्त्री आहे तिच्या डोळ्यामध्ये अखंड सागर भरावा एवढी तिची लावण्यता पण राजे त्या स्त्रीला नाक नाही राजे तसेच राजे म्हणतात मग त्या स्त्रीच्या सौंदर्याला काही अर्थ उरत नाही तिला नाक नाही म्हणजे जिजाऊ मासाहेब म्हणतात मग तो कोंढाणा का नाही तुमच्या स्वराज्यात तो कोंढाणा तर या स्वराज्याचं नाक आहे ना तो उदयमान तिथे तुमचा मुक्काम गाठ बसला त्यात खाली आणा आणि आमच्या समोर पेश करा मागे उभे होते तानाजी मालसरे पोराच्या लग्नाची पत्रिका मागं फेकून दिली मासाहेबांना मुजरा केला मासाहेब म्या जातो पण मासाहेबांना कळून चुकलं होतं की रायबाचं लगीन ठरलं मासाहेब म्हणतात तुझ्या घरी तर रायबाचं लगीन आहे की तसंच तानाजी मालसरे म्हणतो मासाहेब ते घर दुसरं आहे मासाहेब पण पहिलं घर माझं स्वराज्य नाही का या स्वराज्यासाठी लढतो की मासाहेब एकदा कळलं तानाजीने विडा उचलला नंतर तानाजी घरी समोर बायको डोळ्यात अश्रू तिलाही कळून चुकलं होतं भरल्या डोळ्यांनी ती विचारली काय हो मी जे ऐकलं ते बरोबर ऐकलं का काय ऐकलंस तू हेच की तुम्ही गडबड मोहिमेला जाताय हो अगदी खरं ऐकलं एवढं ऐकलं आणि तानाजीच्या बायकोच्या डोळ्यात अश्रू टाकले अहो असं कोणी जातं का हो स्वतःच्या लेकराचं लगीन सोडून एकदा तरी राहायचे तानाजी म्हणतो आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं भरल्या डोळ्यांनी तिने कुंकूची शपथ घेतली एकदा तरी राहायचे तुम्हाला शपथ आहे या कुंकूची तसं तानाजी पुढे झाला हाताने कुंकू पुसला आणि म्हणाला घे झाली तू विधवा मेला तुझा ताना आणि आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं निघाले तानाजी मालुसरे सोबतीला यशवंतराव घोरपडे सूर्याजी मालुसरे शेलार मामा जातात कोंढाण्याच्या स्वारीला तानाजी मालुसरे वर चढले धावत गेले आणि त्या उदयभानला सांगता झाला ए उदयभान ये तुझा बाप आलाय ये आणि मार मला उदयभानाचं आणि तानाजी मालुसरेचं असं भयानक युद्ध चालू होतं हा उदयभान मुघली इतिहासाचा छातीवरती वार करणार नाही पाठीवरती स्वार करणार पाठीवरती वार झाला तानाजीच्या एक हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल होती त्या ढालीनं स्वतःच्या पाठीचं रक्षण केलं त्या
आणि लढता लढता ढाल तुटली. सर्व तरी तानाजी लढत होता, सर्व मावळे लढत होते. 75 वर्षाचे शेलार मामा लढता लढता लढत होते की माझा पोरगा तिथे पाण्याने हरवून जाते आणि मला जाता येत नाही. हा उदयभान मुघली रियासतीचा पाठीवरती वार झाला. तानाजी खाली कोसळला. एकदा खाली पडल्यावर त्याला मारायचं नसतं, हा युद्धाचा नियम असतो. पण हा उदयभान इतका दुष्ट त्या पडलेल्या तानाजीला सुद्धा मारत होता. त्या पडलेल्या तानाजीला सुद्धा मारत होता. तानाजीला पाहून सर्व मावळे मागे पळत होते. सूर्याची मालुसरेने पडतीची दोर कापून टाकली आणि सांगितलं या खिंडी